नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आणि आज आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहे आनंदाची बातमी. कारण आपल्याला माहीत आहे, शासनामार्फत जी 100% अनुदानावर बॅटरी पंप योजना राबवण्यात येत आहे, त्यात खूप मोठा फेरबदल करण्यात आलेला आहे. कारण सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की 6 ऑगस्ट 2024पर्यंत याचा महा-डी-बी-टीवर अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. पण मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत महा-डी-बी-टीवर पोर्टलवर यात आणखी वाढ करण्यात आली आहे. आपली 14 ऑगस्ट 2024 ह्या तारखेपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. याची नितांत काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. कारण आम्ही बघून राहिलो शेतकऱ्यांच्या अडचणी, की शेतकरी जेव्हा आपल्या साईटवर महा-डी-बी-टी साईटवर अर्ज करण्याची प्रक्रिया करत असताना त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकरिता राज्य सरकारने लक्ष केंद्रित केलेले आहे आणि त्यांचा असा मानस आहे की 2022, 23, 24, 25 अशा 3 वर्षात किती 1,65,00,000 काहीतरी जवळपास असा अंदाजे त्यांचा निधी आहे. ह्या राज्य शासनाच्या मूल्य साखळी योजनेअंतर्गत यांना तो वाटप करायचा आहे. त्याकरिता 2024-25 या सालात त्यांना बॅटरी पंप हा 100% अनुदानावर देण्याचे ठरवलेले आहे. आणि बॅटरी पंप अनुदानासाठी शेतकऱ्यांचे अर्ज पुरेसे झालेले नाही. त्याकरिता यांनी आता 14 ऑगस्ट 2024पर्यंत आणखी मुदतवाढ केलेली आहे. हे शेतकऱ्यांना खूप अति आनंदाची बातमी आहे. कृषी विभागामार्फत आपल्याला आधी माहिती आहे की 31 जुलै ही शेवटची तारीख होती, पण आता नंतर 6 ऑगस्ट केली आणि आता शासनाने 14 ऑगस्ट 2024पर्यंत याची अंतिम तारीख ठरवलेली आहे आणि ती मुदतवाढ आपल्यासाठी केलेली आहे मित्रांनो. कारण शासनाला माहीत आहे, जर तेलबियाच्या उत्पादनात जरी वाढ करायची असेल तर शेतकऱ्यांना काहीतरी ज्या दैनंदिन त्यांच्या शेतीच्या उत्पादनात यंत्र वापरण्यात येते त्याच कुठंतरी एक मदत झाली पाहिजे. याकरिता शासनाने 100% अनुदानावर बॅटरी पंप देण्याचे ठरवलेले आहे. कारण आपल्याला माहीतच आहे, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आपल्या इकडल्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना राज्य सरकार आणि केंद्र शासन दोन्ही पण मदत करतच आहे. तरी पण शासनामार्फत जो काही पीक नुकसान भरपाई आहे किंवा बाकी इतर गोष्टी आहे, यासुद्धा गोष्टीचा आपल्याला खूप पुरेसा यावर्षी आणि मागच्या वर्षीसुद्धा मदत मिळाली आहे. तर आपल्याला माहीत आहे की हा फॉर्म कसा भरायचा आहे, महा-डी-बी-टीवरती जायचं आहे आणि त्यात मी शेवट तुम्हाला सांगणारच आहो की हा अर्ज कसा भरायचा, याची प्रक्रिया काय आहे आणि बाकी इतर गोष्टी. आपणास माहिती आहे, ही जी प्रक्रिया आहे ही फक्त सोयाबीन पिकासाठी आणि कापूस पिकासाठी म्हणजे ज्या तेलबिया आहेत त्यांच्यासाठी योजना राबवण्यात येत आहे. आणि खास करून आपणास सांगू इच्छितो आम्ही की ही योजना 31 ऑगस्ट 2024पर्यंत फक्त सोयाबीनच्या ज्या काही स्टोअर बॅग आहेत त्या स्टोअर बॅग मिळण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं, कुठेतरी त्यांना आणखी कापूस स्टोअर करून ठेवावा आणि त्यांना चांगला भाव मिळावा, जेणेकरून शेतकरी आणखी थोडे आर्थिकदृष्ट्या मजबूत होतील. याकरिता त्यांना बॅग वाटप करण्यात येणार आहे. त्याची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवलेली आहे. आणि जो आपला 100% अनुदानावर बॅटरी पंप मिळणार आहे त्याची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी या गोष्टीची नितांत काळजी घेणं गरजेची आहे की त्यांची जर तारीख 31 ऑगस्ट 2024 झालेली असेल तरीसुद्धा आपली महा-डी-बी-टीची साईट चांगल्या प्रमाणे काम करत नाही आहे. कारण आता प्रत्येक शेतकरी, महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी कुठेतरी फॉर्म अप्लाय करण्याच्या काळजीत अडकलेला आहे. तो प्रत्येक वेळेस साईटवर येऊन व्हिजिट करत आहे. कारण त्यामुळे जॅमिंग होऊन राहिलं आहे. कोणाचं आधार ऑथेंटिफिकेशन नाही आहे, कोणाचं आधार लिंक नसेल तर 14 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या तारखात खूप फरक आहे. जर कोणाचं आधार मोबाईलसोबत लिंक नसेल तर त्यांनी आपल्या जवळच्या सुविधा केंद्रात जावं, तिथून आधार कार्ड लिंक करून घ्यावा, आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला तुमची ID तयार करता वेळेस, युजरनेम तयार करता वेळेस जो काही OTP लागतो त्यात खूप आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे हा. तुम्हाला खूप मदत होईल आणि तुम्ही तुमचा फॉर्म योग्यरित्या भरू शकाल आणि तुम्ही या गोष्टीसाठी पात्र व्हाल आणि तुम्हाला 100% अनुदानावर शासनाकडून खरंच बॅटरी पंप मिळेल.
ह्या गोष्टीची नितांत काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. कारण आपल्या इथे योजना येतात, चालल्याही जातात, तरी शेतकरी ह्या गोष्टीकडे लक्ष करत नाही. तसंच DBTचा जो कन्सेप्ट आहे, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, शेतकऱ्यांच्या अकाउंटला डायरेक्ट आज केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही जेव्हा कोणत्या योजना राबवतात किंवा काही त्यांना विमा देतात किंवा कुठेही त्यांना एक शेतकऱ्यांना मदत म्हणून पैसे देतात, त्यावेळेस भरपूर साऱ्या लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की त्या लोकांचा आजपर्यंत कुठल्याच प्रकारचा त्यांचं डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर ही आणि ज्याला आपण आधार सेटिंग म्हणतो, ह्या गोष्टी आजपर्यंत ॲक्टिव्ह झालेल्या नाही आहे. ह्या राज्य शासनात आणि केंद्र शासन दोन्ही निधी घेताना खूप मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे. या गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आम्ही आपणास दाखवत आहोत की अर्ज करण्यासाठी कोणती कार्यवाही आहे, जो की बॅटरी संचालित फवारणी पंप शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी आपण तुमची DBTवरची जी ID आहे ती ID तयार करायची आहे. तो तुमचा पासवर्ड जो तुमच्या कोणत्या नेट कॅफेवाल्याजवळ असेल किंवा तुमच्याजवळ नेहमी कोणत्या ना कोणत्या योजनेसाठी तुम्ही तिथून फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे असेलच. तिथं जायचं आहे तुम्हाला. DBT maharashtra.government. या साईटवर गेल्यानंतर लाभार्थी शेतकरी यांचे युजर ID पासवर्ड तयार करून टाकणे. अर्ज करा बाबीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप समोरची प्रक्रिया दिसणार. त्या प्रक्रियेत गेल्यानंतर तुम्हाला तिथं अप्लाय करायचं आहे. कृषी यांत्रिकीकरण बाबींवर क्लिक करणे. कृषी यांत्रिकीकरण बाबीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरचं ऑप्शन दिसेल, त्यात तुम्हाला मुख्य घटक बाबींवर क्लिक करणे. या गोष्टीवर क्लिक करायचं आहे. नंतर तपशील बाबीवर क्लिक करून मनुष्यचलित अवजारे घटक निवडणे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, त्या गोष्टीवर क्लिक केल्यानंतर मनुष्यचलित अवजारे या गोष्टीवर निवड करायची आहे आणि त्यात यंत्रे अवजारे असं ऑप्शन येईल. सोबतच तिथं तुम्हाला उपकरणे येईल, पीक संरक्षण अवजारे ह्या गोष्टी दिसतील. त्याच्यानंतर तुम्हाला बॅटरी संचालित फवारणी कापूस व सोयाबीन बाब निवडायची आहे आणि तुमचा फॉर्म तुम्हाला योग्यरित्या जतन करायचा आहे. तो फॉर्म योग्यरित्या जतन केल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जो तुमच्या जिल्ह्याचा आहे त्या जिल्ह्याकडे सबमिट होणार आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र राहाल. मित्रांनो, धन्यवाद. जर तुम्हाला आमच्या चॅनलवरच्या सगळ्या व्हिडिओजबद्दल काही आपुलकी वाटत असेल, तुम्हाला आमची माहिती आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.